वसमत तालुक्यातील मळापूर गावामध्ये नंदिकेश्वर ह्या नवसाला पावणाऱ्या नंदिकेश्वराची यात्रानिमित्त खूप मोठ्या उत्साहात पार पडली। मागील 25 ते 28 वर्षांपासून ही यात्रा या ठिकाणी भरते आणि मळापूर येथे पंचक्रोशीतीलच नाही तर संबंध हिंगोली जिल्ह्यातील भाविक या यात्रेसाठी या ठिकाणी येत असतात। कारण मनातली इच्छा, आकांक्षा, मनोकामना या नवसाला पावणाऱ्या नंदिकेश्वर महानंदीच्या चरणी पूर्ण होतात। आज दिवसभरात 25 ते 30 हजार भाविकांनी दर्शन घेतले। या यात्रेनिमित्त भव्य असे महाप्रसादाचे आयोजनही या ठिकाणी करण्यात येत असते। या ठिकाणी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी सर्व गावकरी तसेच पंचक्रोशीतील मंडळींनी सहकार्य केले। प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी नंदिकेश्वर यात्रा महोत्सव आपल्या या मार्लापूर नगरीच्या अशा शिवारामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होत आहे। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही एक दिवस अगोदर आम्ही संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य अशा संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे यावर्षी दुपारी 2 वाजता या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। या देवाची अशी आख्यायिका आहे की हा म्हणजे नंदिकेश्वर हा महादेवाचं एक नंदी हे वाहन आहे आणि हे एक नवसाला पावणारा देव आहे। या ठिकाणी मार्लापूरच नाही तर आजूबाजूचे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात, नवस करीत असतात आणि तो नवस त्यांचा देव हा नवसाला पावणारा देव आहे अशी आख्यायिका या देवस्थानाची आज आपल्या या तालुक्यातच नाही तर हिंगोली, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं आमच्या या मार्लापूर ग्रामीण भागातलं हे एक मंदिर आहे आणि हे मंदिर एका शिवारामध्ये नाही तर आसेगाव, सुनेगाव, दगडपिंपरी, हिवरा आणि मळापूर या 4 गावच्या शिवारावर हे असं जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी महाप्रसादाला फक्त एकाच गावचे नाही तर पंचक्रोशीतील 4 ते 5 गावातले लोक या ठिकाणी येतच असताना तर भाविक लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देणगी पण देत असतात आणि इथं व्यवस्थापन जेवणाची चांगल्या प्रकारे होती। हे एक महत्वाची आख्यायिका या देवस्थानाची आहे। धन्यवाद। नंदिकेश्वरचं महादेव मंदिर आहे, या ठिकाणी जागृत असं देवस्थान आहे। नुसतं मळापूर हे एकच गाव नाही तर आजूबाजूला आमचं सोनेगाव असेल, हिवरा असेल, आसेगाव असेल, टाकागाव असेल, ह्या सगळ्या गावाची या मंदिरावर, देवस्थानावर खूप श्रद्धा आहे। आमच्या गावाचं हे दैवत आहे। मागच्या 25-30 वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते। आज आपण पाहिलं असं कमी असते 10,000 माणसांचा आज या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आहे। इथं अन्नदानाचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं। नुसतं मळापूर नाही तर पंचक्रोशीतील सगळे गाव मिळून हा या ठिकाणी देवाचा जो उत्सव आहे ही यात्रा आम्ही या ठिकाणी साजरी करतो। आमची या यात्रेच्या निमित्तानं आतापर्यंत आम्ही नेहमी मागच्या 10 वर्षापासून या यात्रेसाठी रस्ता केलेला आहे, पण भविष्यामध्ये देखील प्रशासनाला देखील आमचा याचा पाठपुरावा आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे आमचं देवस्थान आहे याला आम्ही क दर्जामध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी शासन स्तरावर आम्ही पाठपुरावा करत आहोत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।